माझे नाव नंदा, मी जुमड्यावरून आलेले आहे. तर मला बीपीचा त्रास होता. 5 वर्षे झाले. मी डॉक्टरांची गोळी दररोज नाश्ता न करता गोळी डॉक्टरांनी मला घ्यायला सांगितली होती. नाश्ता चुकवा पण गोळी खा अगोदर. आता मी सरांकडे आल्यापासून 10 दिवस झाले गोळी बंद केली आहे. मला कसलाच प्रॉब्लेम त्या गोळी बंद केल्यामुळं होत नाही. एकदम असं पहिल्यावानी वाटते. या मावशी साक्षील आहेत. यांना बीपीची गोळी कित्येक वर्षापासून चालू होती. ज्यावेळेस इथं मी आलो आणि बीपी त्यांचा मॉनिटाईज केला, बीपी पाहिला, तर त्यावेळेस त्यांचा बीपी होता 149 आणि 92. नंतर गोळी बंद केली पहिल्या दिवशी. आता आपल्याला साहजिकच आहे, बीपीची गोळी बंद केल्यानंतर प्रचंड डोकं दुखतं. त्यांना एक दिवस प्रचंड डोकं दुखलं, तेही मी त्यांना सांगितलं होतं प्रचंड डोकं दुखेल आणि कधी नंतर नीट होईल हेही सांगितलं त्यांना. आज त्यांची अभिमानानं 10 दिवस झाले गोळी बंद केली. कालच आम्ही ते चेक केलं आणि त्यांची ही बीपी 117 आणि 80 पर्यंत आला आहे. म्हणजे गोळी खाऊन जो वाटत होता तो गोळी बंद करून त्यांचा नॉर्मलाइज आला आहे. त्यांच्यासाठी खूप चांगला असा आनंदाचा. त्याचबरोबर त्यांना बाकीचे पण पॅरामीटर होते. त्यांना गुडघेदुखी, सायटिकाचा प्रॉब्लेम, त्याचबरोबर त्यांना पित्ताचा प्रॉब्लेम, परत त्यांना म्हणजे रक्त पातळ होण्याच्या गोळ्या, सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम. पण बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये सुधारणा. मला विश्वास आहे 90 दिवसामध्ये त्या फिजिकली टोटली आणि मेंटली टोटली फिट होऊन जातील. त्यामुळे झोपेचा प्रश्न त्यांचा मिटला आहे. ओके, धन्यवाद.